रामकृष्ण हरी माऊली। आज गुरुपौर्णिमा आहे आणि आजपासूनच परतवारीला सुरुवात होतीये। ही परतवारी म्हणजे नेमकं काय आपण जाणून घेऊया। लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करतात आणि आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेत स्नान करून माऊलींचं प्रत्यक्ष किंवा कळसाचं दर्शन घेऊन आपापल्या घरी मिळेल त्या वाहनाने परततात। ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या सुद्धा पंढरपुरात संतांचा मेळा झाल्यानंतर 2 दिवस विसावा घेतात आणि मग गुरुपौर्णिमा झाली की आपापल्या मुक्कामी परत जाण्यासाठी रवाना होतात। हीच ती परतवारी। पंढरपुरात पोहोचण्यासाठीचा जो प्रवास 20 दिवस हे वारकरी पायी करतात, तोच प्रवास परतवारीसाठी फक्त 10 दिवसात करतात। आजपासूनच या परतवारीला सुरुवात होतीये। वारी खरं तर सगळ्यांनाच माहितीये, मात्र परतवारी माहिती असणारे आणि ती करणारे वारकरी खूप कमी आहेत। 8 ते 10 लाख लोकांचा सहभाग असलेल्या वारीच्या परतवारीत पालखी बरोबरच केवळ 500 ते 700 लोकांचा समावेश असतो आणि या परतवारीला ना कोणता डामडौल असतो ना कोणता बडेजाव। वारी करताना जागोजागी पावला पावलांवर दानशूर लोक किंवा मग स्वयंसेवी संस्था अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देताना दिसतात, मात्र परतवारी ही तुलनात्मक दुर्लक्षितच असते। यावेळी मात्र अतिशय कष्टप्रद प्रवास देखील करावा लागतो। वारीला सौंदर्याचं आकर्षण आहे, तर परतवारीला लाट ओसरून गेल्यानंतरचं वातावरण। वारीतील सर्व वारकरी केवळ पांडुरंगाच्या चरणी लीन होण्याची इच्छा बाळगतात आणि हे प्रत्येकाच्या आध्यात्मिक तृष्णेचं एक प्रतिबिंबच आहे। तर परतवारी ही माऊलींच्या विठुरायाच्या दर्शनानं तृप्त झालेल्या मनाची एक कहाणी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। वारीत विठ्ठलाला भेटण्याची असीम इच्छा असते, तर परतवारीत माऊलींना भेटल्यानं मनाला मिळालेलं आध्यात्मिक समाधान असतं आणि याच समाधानाच्या जोरावर वारीचा 20 दिवसांचा पायी प्रवास परतवारीत केवळ 10 दिवसात पूर्ण होतो। वारीत काय किंवा मग परतवारीत काय अध्यात्म जगायला मिळतं, शिकायला मिळतं। थोडक्यात काय तर प्रत्येक माणसानं आपल्या आयुष्यात ऐश्वर्याचं प्रतीक असलेली वारी किंवा मग वैराग्याचं प्रतिबिंब असलेली परतवारी एकदा तरी नक्कीच अनुभवावी। आपल्याला साध्या शब्दात जर सांगायचं झालं तर वारी म्हणजे 60 वर्षांपर्यंतची सन्मानाची नोकरी आणि परतवारी म्हणजे निवृत्तीनंतरचं निवांत आयुष्य। वारकऱ्यांच्या भाषेत पंढरपूरला पोहोचेपर्यंत होणारी ती ऐश्वर्यवारी आणि परतीच्या प्रवासाची वैराग्यवारी। तेव्हा ही परतवारी आणि त्याची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।